नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकोपयोगी निर्णय शिवाय इतरही महत्त्वाच्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचं मूळ गाव खानवडी इथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. ही राज्यातील पहिली CBSE पॅटर्नची जिल्हा परिषद शाळा असून इथे 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण विनामूल्य दिलं जाणार आहे. 12 एकर परिसरात पसरलेल्या या आधुनिक शाळेत अद्ययावत प्रयोगशाळा, परकीय भाषांचं शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं हा या मागील मुख्य उद्देश आहे. आमच्या कौशल्य विकास विभागाने पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचं उद्घाटन केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे 1000 केंद्र हे आपण उभारणार आहोत आणि त्यातनं कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचं मानव संसाधन हे उभं करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत. राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या छत्तीसगडमधील गारे पाल्मा सेक्टर 2 कोळसा खाणीतून पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात आगमन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅकला हिरवा झेंडा दाखवून त्याचं स्वागत केलं. या उच्च दर्जाच्या कोळशामुळे विजेचं उत्पादन खर्च कमी होऊन दरात सवलत मिळेल आणि पर्यावरणाचं संवर्धनही होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत सर्व कामं नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. नागपूर महानगरपालिका, मिहान, म्हाडा आणि क्रीडा संकुलाच्या कामांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी शाळा महाविद्यालय परिसरातील अवैध टपऱ्या आणि अतिक्रमण तातडीने हटवण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दरे तालुका महाबळेश्वर इथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरणातील गाळ काढण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी कमी झाल्यावर गाळ काढल्यानं धरणाची पाणी साठवण क्षमता वाढते. हा गाळ शेतीसाठी अत्यंत सुपीक असल्यानं कृषी उत्पादनात मोठी वाढ होते. ही योजना राज्यातील इतर भागातही विस्तारित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय इथे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 अंतर्गत एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्री शताब्दी वर्षाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 या उपक्रमाच्या लोगोचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे आयोजित राष्ट्रीय जनसंपर्क परिषद 2026च्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त R विमला यांनी जनसंपर्क प्रक्रियेत तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय साधण्याचं आवाहन केलं. या 2 दिवसीय परिषदेत देशातील 25 राज्यांचे माहिती अधिकारी सहभागी झाले असून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. जलसंपदा विभाग आणि नोवेरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात रायगड जिल्ह्यातील रानवाडी इथे 1200 मेगावॅट क्षमतेचा उदक्षण जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी हा करार झाला आणि या प्रकल्पामुळे सुमारे 5760 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 1500 रोजगार निर्माण होतील. महिला सक्षमीकरण विषयक संसदीय स्थायी समितीने आपल्या मुंबई दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट दिली. या सदिच्छा भेटीत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षेसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने पॉश म्हणजे अर्थातच लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी आणि महिला सक्षमीकरणासाठी CSR निधीचा वापर करण्यावर भर देण्यात आला. राज्यातील वाढत्या तापमानापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने 3 व्यापक मानक कार्यपद्धती जारी केल्या. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की या उपाययोजनांचा सर्वाधिक फायदा 15 उच्च उष्णता जोखमीच्या जिल्ह्यांमधील बाहेरील कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना होणार आहे.